Yes. Good evening, all of you. My dear all, just before 5 days, I have shared some important demo lectures for mathematics, and the chapter was matrices. Yes, and within those demo lectures, I have given some. I had given some homework. Almost 15 students have submitted me answers, but I expect rest of the student also will send it as soon as possible. Okay, now let us see today the important subject of 11th and 12th standard, that is the physics. What is the physics? ठीक आहे ना. तर मित्र 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये फिजिक्स तुम्हाला नीटला जायचं आहे, MBBS करायचं आहे, मेडिकल साईडला जायचं आहे किंवा इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे, तर फिजिक्स प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बरोबर. त्यामुळे मित्र व्यवस्थित बघायचं आहे. फिजिक्स इज द माझ्या लँग्वेजमध्ये सांगायचं जर झालं, फिजिक्स इज द गॉड. कारण बरेच कॉन्सेप्ट असे आहे फिजिक्समध्ये, ठीक आहे ना. तर ते समजतात, तेच आपल्याला समजायला थोडं कठीण जातात, ठीक आहे ना. बरेचसे कॉन्सेप्ट असे आहे की जसं आपल्याला देव दिसत नाही, कधी कधी दिसतो, कधी कधी दिसत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला अज्युम करावं लागतं, गृहीत धरावं लागतं की बाबा देव आहे, देवाची शक्ती आहे, देवाची कृपा आहे आपल्यावर, असं आपल्याला अज्युम करावं लागतं. तर बरेच कॉन्सेप्ट असे आहे मित्र फिजिक्समध्ये सुद्धा की ते असे आहे की ते आपल्याला दिसत नाही, ठीक आहे ना. दिसत नाही आपल्याला. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की बाबांनो, करंट जो आहे, इलेक्ट्रिसिटीचा करंट जो आहे, दिसतोय का आपल्याला? नाही. परंतु आपण वायरला टच जर केला तर वी गेट शॉक. is that clear? Yes. Have seen the electrons with your with naked eyes? No. Is it there? Yes. ठीक है ना. So many concepts are there. मित्रो, 11th आणि 12th सायन्स मध्ये फिजिक्सचा जो पार्ट्स आहे ना, की जसं नीटमध्ये 45 क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहे. आउट ऑफ 45 question for chemistry, 45 questions for physics, 90, and 90 question from biology. JEE मध्ये 25 क्वेश्चन्स येणार आहे फिजिक्ससाठी. म्हणजे JEE साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि नीटसाठी सुद्धा फिजिक्स सब्जेक्ट हा इम्पॉर्टंट असणार आहे, ठीक आहे ना. नाव आपण 10वीला बघितलं मित्र, बरेच सायन्स जो होता तुम्हाला, सायन्समध्ये कंबाईन होतं तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, असा सायन्स मिळून एक कंबाईन सब्जेक्ट होता, ठीक आहे ना. आता सायन्समध्ये फिजिक्समध्ये कोणते टॉपिक्स आहे, केमिस्ट्रीचे कोणते टॉपिक्स आहे, ठीक आहे ना. ह्यामध्ये बरेच विद्यार्थ्याला अजून सुद्धा त्याला डिस्टिंग्विश नाही करतायत, फरक नाही सांगतायत अजून सुद्धा, ठीक आहे. बरेच टॉपिक जे आहे जसे कंबाईन आहे, जसं ॲटम्स, मॉलिक्यूल अँड न्यूक्लियाय, हे फिजिक्समध्ये सुद्धा शिकतो आपण आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा, ठीक आहे ना. तर मित्र, आज फक्त आपण फिजिक्स बघतोय,
तर फिजिक्सची फक्त आज एक डेफिनेशन आपल्याला बघायची आहे फक्त, ठीक आहे ना, की 10th पर्यंत आपण फिजिक्स काय आहे, कोणते त्यामध्ये टॉपिक्स असणार आहे, सब टॉपिक्स असणार आहे, ते आपण बघणार आहोत मित्र, ठीक आहे ना. ओके, सो जसं मी आज मी लेक्चर्स देतो आहे फिजिक्सवर बाय झूम प्लॅटफॉर्म. कदाचित तुम्ही महाराष्ट्रात आहे, पुण्यामध्ये काही विद्यार्थी आहे, काही विद्यार्थी औरंगाबादशी माझ्याशी जोडलेले आहे, बरेच विद्यार्थी सिल्लोड, भोकरदन, ठीक आहे ना, भोकरदन, सिल्लोड, जालना, औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, ठीक आहे, आणि ग्रामीण भागातले तर नाव नाही मी सांगू शकत. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की एवढ्या मुलासोबत मी आज कनेक्ट आहे. सो इट इज माय जो साऊंड आहे मित्र, ठीक आहे ना, सो दॅट साऊंड इज रिचिंग टू ऑल द स्टुडंट्स throughout the Maharashtra, throughout the India. So my sound is reaching. So that is a sound energy. That is a sound energy. ठीक है ना मित्रों? So this energy, this sound energy is converted into signal. That is the electrical signal. And that electrical signal is converted into again sound. Again sound. ठीक है ना मित्रों? So this is the sound energy. ठीक है ना? So we can hear what is the volume of that lightning. So that is the sound. We can hear the sound of drum, the noise of drum, the noise of pot. So that is the sound. We are going to see how the sound is going to generated. What is the chords? What is the wavelength? What is the frequency of the sound? आपला जो सुरुवात होते मित्र सकाळी, ती साऊंडनेच होते विथ द हेल्प ऑफ अलार्म. ठीक है ना, विथ द हेल्प ऑफ अलार्म. सो दॅट इज नथिंग बट साऊंड. सो दॅट इज अ फिजिक्स. दॅट इज अ फिजिक्स. तर 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये आपल्याला सेम नावाचा चॅप्टर आहे, सेम हेडलाईन आहे, साऊंड ऑफ एनर्जी. How the sound produces, what are the types of sounds, longitudinal, what is the longitudinal wave, what is the transverse wave. तर मित्रो, आज माझं जे संभाषण होत आहे तुम्ही ऐकताय किंवा आपण टीव्ही बघतोय, ठीक आहे ना. ओके, सो दॅट कॅन बी how it is generated, what is the sound waves, how is it formed. Sound wave is a longitudinal wave or transverse wave. हे बघणार आहोत मित्रो, डिटेल्स हे फिजिक्स मध्ये बघणार आहोत आपण. इट इज द नेचरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्र. यस. नाव अजून एक सांगायचं जर झालं तर आपण सकाळी उठतोय, ठीक आहे. सकाळी उठल्यानंतर आपण काय करतोय मित्र? सकाळी उठल्यानंतर आपल्याला चहा पाहिजे की नाही? यस. सो देअरफॉर त्यासाठी आपण काय करतो? व्हॉट वी डू? यस, व्हॉट वी डू. मित्र, आपण काय करतो? पाणी घेतो, एका पॉटमध्ये पाणी घेतो, गॅसवर ठेवतो, त्याला तापवतो. सो व्हॉट इज दॅट? व्हॉट इज दॅट? वी आर प्रोव्हाइडिंग द हीट टू दॅट वॉटर, टू दॅट मिल्क. हीट प्रोव्हाइड करतोय. व्हॉट इज हीट? हीट इट इज अ एनर्जी. तर एनर्जी प्रोव्हाइड करतोय आपण, सो दॅट इट विल बॉईल.
that water will boil. So what will happens? The vapors will come out from that water. What is that vapors? So that is nothing but what? Energy. That is what? Energy. So that is what? Heat. So heat, it is nothing but energy. ठीक है ना? What is the heat? Heat, it is nothing but energy. So this subject also, this topic also comes from the physics. ठीक है ना? This topic is also comes from the physics. Now, so sound we have seen. What is the energy? Yes. So what is the heat? Heat, it is nothing but energy. What is the unit of that energy? So that is nothing but what? Joule. ठीक है ना? So it also come from physics. Okay. Now what is next? So that is nothing but what? Friction. What is the next? That is nothing but friction. So these are the type, these are the things we are going to study in physics. मित्र, जस्ट रिकॉलिंग 10th स्टँडर्ड पर्यंत काय जे आपण अभ्यास केला त्याचा फक्त आपल्याला एक आपण त्याला फक्त काय करतोय मित्र? रिवाइज करण्याचा प्रयत्न करतोय. सो व्हॉट इज नथिंग बट फ्रिक्शन. व्हॉट इज अ फ्रिक्शन? मित्र, we can walk on the road easily. So it is because of friction. It is because of friction. ठीक आहे ना? आपण मित्र ट्री, झाडावर आपण इझिली वॉक करू शकतो का? नाही. मंकी करू शकत, मंकी करू शकतात, आपण नाही. त्याचं कारण काय मित्र? की जी ग्रीप असते त्यांच्या पायाला, ग्रीप. सो दॅट इज नथिंग बट फ्रिक्शन. व्हॉट इज द फ्रिक्शन? ठीक आहे ना? व्हॉट इज द फ्रिक्शन? द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टू सरफेसेस. ठीक है ना? फोर्स ऑफ फ्रिक्शन, force between the tangential force between the two surfaces. ठीक है ना? सो दॅट इज अ फ्रिक्शन. आपण इझिली एका जो रोड सरफेस आहे आपण इझिली चालू शकतो, रन करू शकतो. परंतु काय होतं मित्र? आपल्या हातात मोबाईल आहे किंवा आपण इकडे तिकडे बघत आहे आणि आपण रोडून चालत आहे आणि काय होतं मित्र? सपोज देर इज जी केळीची जी साल आहे पडलेली आहे, ठीक आहे ना? तर आपला पाय त्यावर जर पडला तर आपण पडू शकतो खाली. वाय? बिकॉज आपल्या ज्या पायाला जो आहे प्रॉपर फ्रिक्शन नाही भेटत. म्हणजेच सरफेस, ग्राउंड सरफेस, रोडचा जो सरफेस आहे आणि आपला पायाचा जो सरफेस आहे त्याचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित होत नाही. सो दॅट बिकम स्लिपरी. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन. So that is nothing but force of friction. We don't get it properly. So what is the result? We can slip, we can fall down. So that is the, what is the friction then? Force of tangential force exists between the two surfaces in contact. So that is the friction. ठीक आहे मित्र. म्हणून तर जे रोड सरफेसेस असतात, ठीक आहे ना? आता तुम्ही रोड सरफेस कोणतेही व्हेकल घ्या, त्या व्हेकलचे जे टायर असतात ना मित्र, टायर्स असतात, त्या टायरला काय असतं मित्र? असे एकदम सपाट असतात का टायर? नाही. त्याला कुठेतरी होल असतात की नाही असे? यस. सो व्हॉट पर्पज इट इज? सो फॉर मेकिंग द प्रॉपर ग्रिप. जो सरफेस आहे त्या टायरचा आणि रोडचा जो सरफेस आहे त्यामध्ये एक पकड निर्माण व्हायला पाहिजे. एकमेकाला ते सरफेस एकमेकाला ते सपोर्ट करायला पाहिजे सरफेस. सो दॅट इज नथिंग बट फ्रिक्शन. दॅट इज नथिंग बट फ्रिक्शन. म्हणून अशा पद्धतीनं
रोड सुद्धा असे बनवलेले आहे मित्र. रोड सुद्धा कसे असायला पाहिजे, जास्त एकदम स्मूथ रोडवर आपण इझिली यस कार आपण व्हेकल जी आहे ड्राईव्ह करू शकतो. परंतु काय होतं मित्र, रेनी सीझनमध्ये पाणी जर पडलं त्या स्मूथ रोडवर किंवा मग डिफरंट व्हेकलचे ऑइल जर पडलं, तर काय होणार? सो दॅट कार कॅन बी स्लिप्ड फ्रॉम दॅट सरफेस. का? कारण त्या कारला त्या रोडपासून एक प्रॉपर फ्रिक्शन भेटत नाही. त्या रोडचा आणि त्या कारचा प्रॉपर कॉन्टॅक्ट होत नाहीये. सो दॅट इज द फ्रिक्शन. सो इट अल्सो कम्स फ्रॉम नेचर. म्हणून काय करायचं की रोड सरफेस रफ बनवायला पाहिजे. रफ बनवायला पाहिजे. जेणेकरून टायरचा आणि त्या सरफेसचा प्रॉपरली कॉन्टॅक्ट होणार आहे. सर मित्र, ही जनरल आयडिया आपण बघतोय फक्त. हे आपण टोटल व्हॉट इज द फ्रिक्शन 11 स्टँडर्डमध्ये सुद्धा बघणार आहोत. 12 स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण हा पार्ट बघणार आहोत, व्हॉट इज द फ्रिक्शन. ठीक आहे ना. फक्त रिवाइज करतोय आपण. पहिला जो लेक्चर्स आहे, पहिलं जे लेक्चर आहे फिजिक्स, हे रिवाइज करतोय आपण 10 स्टँडर्ड पर्यंत काय झालं ते. ठीक आहे ना मित्र. सो फॉर मेकिंग द प्रॉपर कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सरफेसेस, सो देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ द फ्रिक्शन. त्याला आपण काय म्हणतोय मित्र? फ्रिक्शन असं म्हणतोय. इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू?